राहुल गांधींनी आंदोलनावरती आपण ठाम असल्याचं दाखवून दिलंय। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती इंडिया आघाडी अजूनही ठाम असल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। एक आंदोलनाची दिशा मिळवण्यासाठी किंवा राहुल गांधींच्या हातामध्ये जी संविधानाची एक प्रत आहे हीच घेऊन ते आंदोलनामध्ये सध्या उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हातामध्ये तिरंगा ध्वज राहुल गांधींनी घेतलेला आहे। जबरदस्ती बंद करवा दिए। बच्चों पे जिनके हाथ में कोई हथियार नहीं उनके ऊपर मारपीट करके ऐसे करे हैं, इसका परिणाम इनको भुगतना पड़ेगा। त्यामुळे आपण ही दृश्य बघतोय सध्या नवी दिल्लीमधली। अनेक विरोधक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अंधी है, बहरी है, तब तक हम लोग प्रोटेस्ट जारी रखेंगे। ये पूरे देश के बच्चों का, युवाओं का सवाल है। जिस तरह से ये हिटलर शाही कर रहे हैं ये सहने योग्य नहीं है। एक तरफ पूरा देश खड़ा है, दूसरी तरफ ये तानाशाह खड़े हुए हैं। अब मुझे लगता है उनकी जो गिनती है वो शुरू हो चुकी है। त्यामुळे आपण ही दृश्य बघतोय की सध्या या ठिकाणी तणावाचं काहीसं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल गांधी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। महात्मा गांधींच्या या सगळ्या परिसराला ते अभिवादन करतायत आणि एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच विरोधक आहेत, कार्यकर्ते आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विद्यार्थी सोबत सुद्धा राहुल गांधींच्या सोबत समर्थनार्थ या आंदोलनामध्ये उतरल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं।